रामकृष्ण हरी माऊली. मी संदीप दारखे राजयोग न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज अकोले तालुक्यामध्ये एक सुंदर असं हॉटेल सुरू झालं आहे आणि ते हॉटेल माझ्या बॅकग्राऊंडला जे काही तुम्हाला दिसतं आहे ते हॉटेल या ठिकाणी सुरू झालं आहे आणि हॉटेलचं नाव आहे स्पार्क. या हॉटेलचं या ठिकाणी सुंदर असं जेवण या ठिकाणी सुरू होणार आहे. या हॉटेलचं उद्घाटन संगमेचे इंद्रजित भाऊ थोरात असतील, त्याचबरोबर रमेश भाऊ गुंजाळ असतील, त्याचबरोबर प्रगतशील शेतकरी निमतचे तुकाराम काका गुंजाळ, त्याचबरोबर एक सेलिब्रिटी या ठिकाणी रोहिणीताई वाघमारे यांच्या हस्ते खरं तर या हॉटेलचं उद्घाटन झालं आहे. आणि हे हॉटेल जर म्हणलं गेलं तर तुम्ही या चित्रामध्ये बघू शकता, या ठिकाणी नॉनव्हेजसाठी ना स्पेशल हॉटेल असणार आहे. याच्यामध्ये सुक्कं मटण असणार आहे, त्याचबरोबर फिश फ्राय याच्याबरोबर असणार आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जी काही व्हेज थाळी आपल्याला पाहायला मिळते. मित्र, बऱ्याच ठिकाणी जर गेलं तर व्हेज नॉनव्हेज हॉटेल असतं, परंतु एका ठिकाणी दोन्ही गोष्टी हे मिळणं थोडं मुश्किल असतं. या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणलं गेलं तर व्हेज आणि नॉनव्हेज हे दोन्ही किचन अतिशय वेगळे आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी आली गेली पाहिजे आणि म्हणूनच या हॉटेलचं एक विशेष नाव या ठिकाणी तयार होणार आहे. कमलेशचं योगदान आपण सर्वांनी सांगितल्याप्रमाणे खूप मोठं योगदान हे राहिलेलं आहे. ज्या पद्धतीने कमलेशने आपल्याला एकदम सशक्त असे रोपं दिले आणि त्या रोपातून खूप चांगलं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळालं, त्याच पद्धतीने हा उद्योग पण कमलेशचा नक्कीच सशक्त राहणार आहे याबद्दल मला पूर्णपणे खात्री आहे. जी चव कमलेशच्या हातात आहे ती कधी आम्हाला खायला मिळाली नाही, कारण अशा कार्यक्रम आहे तर तुमचा एकटाच असतो आम्हाला कधी दाखवायला मिळाली नाही चव. पण नक्कीच आता विरगावला नर्सरीमध्ये जाताना एक स्टॉप ह्या हॉटेलवरती असेल आणि मग विरगावला आम्ही जाऊ किंवा मग येताना तरी इथं थांबू. असं कमलेशचं एक जे स्वप्न कमलेशने 10-15 वर्षापूर्वी जे बघितलेलं होतंय, आज ते स्वप्न पूर्ण होत असताना जसा कमलेशला आनंद होतोय तसा आम्हाला सर्वांना पण एक खूप आनंद होतोय. आणि मी आपल्या त्या कमलेशच्या ह्या नवीन उद्योगाला आपल्या सर्वांच्या वतीनं तसेच लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वतीनं पण खूप शुभेच्छा देतो. अनेक शाखा त्याच्या पुढं तयार व्हाव्या आणि एक चांगली चव ही कायम प्रत्येकाच्या जिभेवरती राहावी, अशी चव डेव्हलप करून द्यावी असं मी कमलेशला सांगतो. धन्यवाद. खरं तर मित्रांनो, या हॉटेलचं उद्घाटन झालं आहे आणि त्या हॉटेलच्या उद्घाटनासाठी एक सेलिब्रिटी पण या ठिकाणी आल्या होत्या. मग इंद्रजित भाऊ थोरात जरी असतील तर या ठिकाणी एक सेलिब्रिटी म्हणलं गेलं तर रोहिणीताई वाघमारे या ठिकाणी उपस्थित आहेत. ते या उद्घाटनासाठी उपस्थित होत्या. ताई, काय सांगाल? महिला म्हटलं की त्यांना वर्षाच्या 12ही महिने काम आहे. त्यांना घर सुटत नाही ना, त्यांना कुठलं बाहेरचं जेवण भेटत नाही. स्पेसिफिकली हे जे हॉटेल ओपन झालं आहे फक्त कमलेशचं नाही आहे, त्याची अर्धांगिनी स्वाती ठोंबरे हिचा पण त्याच्यामध्ये तेवढाच मानाचा वाटा आहे, तेवढंच तिचं सहकार्य आहे. आणि स्पेशली तुम्हाला इथे आल्यानंतर महिला वर्गांना बाहेर जायला नाही भेटत. एकदा आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा जरी आल्यात तर मी स्पेशली त्यांना आवाहन करेन की त्यांनी इथे यावं आणि या घरगुती जेवणाची एकदा चव घ्यावी. तुम्हाला स्पेशली घरगुती भाकरी, घरगुती मटण, घरगुती चिकन भेटणार आहे. एकदा माझ्या एक आव्हान समजून तुम्ही इकडे आलात आणि एक टेस्ट करून बघितले तर मला असं कुठेतरी वाटतं की परत तुम्ही नेहमी इकडे याल आणि स्वतःच्या बायकोला एक ब्रेक पण भेटेल, ती पण एक खुश होईल, घरातले पण खुश होतील. आणि महिला मंडळांना एक ब्रेक म्हणतात ना, की मी पण एक महिलाच आहे, मी पण माझ्या घरी काम वगैरे करते. मला पण असं कुठेतरी वाटतं की यार एक दिवस का होईना माझ्या मिस्टरांनी मला घेऊन जायला पाहिजे. ती एक स्पेसिफिकली जागा आहे. ॲटमॉस्फिअर बघून आणि मी 5 स्टार 3 स्टार एक सेलिब्रिटी म्हणून मी सांगते, 5 स्टार 3 स्टारमध्ये मी खूप फिरते, मोठ्या हॉटेल्समध्ये फिरते, एअरपोर्ट लॉन्चला पण मी जाते. पण इथे जे तुम्हाला ॲटमॉस्फिअर आहे ना, इथे येऊन असं एक पॉझिटिव्हिटी वाटली. आणि इकडे तुम्ही याल तर तुम्हाला एक गावकीसारखं तुम्हाला भेटेल. चुलीवरचं मटण, चुलीवरचं चिकन आणि स्पेशली भाकरी, ज्वारी बाजरी तुम्हाला ज्या पण आहेत आणि ते पण एका लेडीजच्या हाताने तुम्हाला भेटणार आहे. तर ती एक चव तुम्ही ट्राय करून बघा असं मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन. खरं तर हॉटेल व्यवसाय असू नाही तर कोणता व्यवसाय असू, त्या व्यवसायातली चिकाटी गरजेची आहे. आणि ती चिकाटी खरं तर कमलेश यांच्या माध्यमातून शिकला, ते म्हणजे विश्व हायटेक नर्सरी. आपल्याला सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्रात नाही पण महाराष्ट्राच्या बाहेर गेलेली ही विश्व हायटेक नर्सरी, त्याचे संचालक वीरभाऊ थोरात आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर कमलेशचं खरं तर या ठिकाणी हॉटेल सुरू होत आहे. ते स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे. भाऊ, या ठिकाणी स्पार्क हॉटेल सुरू होत आहे, थोडं काय सांगाल? खरं तर कमलेशला मी यासाठी धन्यवाद देतो की अकोले तालुक्यात एक कमी होती
ती म्हणजे फॅमिली रेस्टॉरंटची. जर नॉनव्हेज घ्यायचं असेल, नॉनव्हेज जेवण करायचं असेल आणि जर ते अकोल्यात करायचं असेल फॅमिलीचं, तर जागाच नव्हती. नेहमी आम्हाला किंवा कुठल्याही लोकांना शेतकऱ्यांना संगमनेरला जावं लागायचं. परंतु आता संगमनेरला जायची गरज नाही. कमलेशनी आपल्यासाठी अकोले राजूर रोडवर नवलेवाडी फाट्याच्या थोडंसं पुढं दी स्पार्क नावाने एक चांगलं मराठमोळी जेवण आणि नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरंट या ठिकाणी ओपनिंग केलं आहे. खरं तर कमलेश हा नेहमी चवीसाठी फेमस होता. नर्सरीमध्ये असतानाही त्याच्या हाताला जी चव होती, ज्यावेळेस आम्ही नॉनव्हेज कार्यक्रम करायचो त्यावेळेस कमलेश आमचा आचार्य होता. त्याच्या हाताला जी चव आहे आणि कमलेशमध्ये जो आपुलकी आहे, जे प्रेम आहे, जी आत्मीयता आहे, ती आत्मीयता तुम्हाला जर बघायची असेल तर निश्चित एकदा स्पार्कला निश्चित भेट द्या आणि निश्चितच आपण आपल्या फॅमिलीसह, मुलांसह, आपल्या घरातल्या पूर्ण कुटुंबासह या ठिकाणी येऊ शकता व आपुलकीचं, प्रेमाचं आणि स्वादाचं जेवण तुम्हाला या ठिकाणी निश्चितच चाखावयास मिळेल. धन्यवाद. भाऊ, या ठिकाणी बघितलं गेलं तर हा जो रोड आहे, हा रोड हा भंडारदरा रोड आहे. या हॉटेल लगत खूप हॉटेल, या रोड लगत हॉटेल आहे. परंतु अशी काय स्पेशालिटी कमलेश काय आहे का जेणेकरून लोक या ठिकाणी येतील? निश्चितच कमलेशकडं काय असेल तर आपण केवळ जेवण करायसाठी जात नाही. खरं तर ज्यावेळेस आपण कुटुंब म्हणून ज्यावेळेस बाहेर पडतो त्यावेळेस आपल्याला अनुभवायची असते संस्कृती, प्रेम आणि आत्मीयता. स्वादाबरोबरच या गोष्टी तुम्हाला खूप गरजेच्या असतात. आणि कमलेशमध्ये काय असेल तर तुम्हाला इथली सर्व्हिस बघावयास मिळेल. खूप चांगली सर्व्हिस या ठिकाणी मिळते. स्वच्छता आणि टापटीपपणा आणि क्वालिटी या सगळ्या गोष्टींचा संयम तुम्हाला या ठिकाणी बघावयास मिळेल. कमलेश नर्सरीत होता त्यावेळेसही टापटीपणासाठी फेमस होता आणि हॉटेलमध्ये तो निश्चितच तुम्हाला त्या गोष्टी देईल आणि त्यातला जो फरक आहे तो तुम्हाला निश्चित जाणवेल. तुम्ही एकदा या, एकदा अनुभव घ्या आणि मग व्यक्त व्हा. निश्चितच तुम्हाला या ठिकाणी वेगळा अनुभव मिळेल. खरं तर ज्यांच्या माध्यमातून हे स्पार्क हॉटेल सुरू होत आहे ते म्हणजे विश्व हायटेक नर्सरीमध्ये असलेले, सर्वांना परिचय असलेले आणि प्रत्येक शेतकऱ्याशी नाळ जुडलेले कमलेश ठोंबरे सरांचं हे हॉटेल सुरू होत आहे. आणि नक्की आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या हॉटेलचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे. काय सांगाल? या हॉटेलमध्ये ह्या हॉटेलची स्थापना करायचं निमित्त म्हणजे की बऱ्याचशा अकोले तालुक्यातील सर्व नागरिकांना जे फॅमिली रेस्टॉरंटसाठी जागा शोधतात तर अडचण अशी होते की अकोले तालुका सोडून त्यांना संगमनेरला जावं लागतं. इथं व्हेज हॉटेल्स भरपूर आहेत. कधीकधी त्यांची नॉनव्हेज खाण्यासाठी जी पंचायत होते तर त्यांना नॉनव्हेजसाठी स्पेशली संगमनेरला जावं लागतं. तर बसल्या बसल्या असा विचार आला की नाही, आपण फॅमिली रेस्टॉरंटसाठी सर्व महिलांना, कुटुंबाला एकत्र करून जेवण करता येईल असं आपण हॉटेलची स्थापना करू. असं हे हॉटेल आपण चालू केलं. इथं येताना 100% व्हेज असं आम्ही नियोजन केलेलं आहे, जेणेकरून स्वतंत्र 100% किचनची व्यवस्था केली आहे व्हेजसाठी आणि नॉनव्हेजसाठी आपण स्वतंत्र किचन व्यवस्था केलेली आहे. मी सर्व नागरिकांना, सर्वांना विनंती करेल की आपण ह्या हॉटेलमध्ये आजपासून हे दालन सुरू केलेलं आहे. संध्याकाळपासून हे चालू होईल. नक्की हॉटेल कोणतं जरी असलं गेलं तर कोणाच्या जरी नावाने असतं तरी महिला महत्त्वाची असते आणि ती सेवा देण्याचं काम जे करणारे तसं त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी उपस्थित आहे. ताई, काय सांगाल, काय एक आव्हान कराल तुम्ही? मला आनंद होतो या गोष्टीचा का या हॉटेलचं आज उद्घाटन झालं. आज आमच्या कमले सरांच्या, आपलं विरू सरांच्या हाताने, सर्वांच्या हाताने या हॉटेलचं उद्घाटन झालं. मी नक्कीच तुम्हाला सांगेल की एकदा तुम्ही या हॉटेलवर येऊन एकदा चव घेऊन बघा. आणि मला खात्री आहे की व्हेज नॉनव्हेज हॉटेल कोणतंही असो, प्रत्येक व्यक्ती एकदा तरी कुठेतरी 15 दिवसातून, महिन्यातून बाहेर जाते आणि हे अतिशय जवळीक म्हणजे अकोले तालुक्यातून किमान 1-1.5 किलोमीटर अंतर असलेलं आणि नवलेवाडी फाट्यावरून फक्त पुढं अर्धा किलोमीटर असलेले पंकज कृषी सेवा केंद्राच्या अगदी समोर असलेलं हे हॉटेल स्पार्क हॉटेल एकदा तरी तुम्ही भेट द्या. इथले वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी 2 किचन आहे, एक व्हेज किचन आहे, एक नॉनव्हेज किचन आहे. म्हणजे इतर ठिकाणी जर गेलो तर फॅमिलीला कसं घेऊन जावा, माळकरी असतात. जवळपास कुटुंबामध्ये बघितलं गेलं तर 30% माळकरी लोक असतात तर 90% हे नॉनव्हेज करणारे असतात. परंतु या ठिकाणी तुम्ही तुमच्या फॅमिलीला आणू शकता, महिलांना सुद्धा आणू शकता. आणि तुम्ही या ठिकाणी बघताय बघा, अतिशय कमी खर्चामध्ये हे उभं केलेलं हॉटेल आहे. इतर ठिकाणी ज्यावेळेस आपण बघतो तर त्या ठिकाणी हॉटेलला खूप मोठा खर्च असतो. या ठिकाणी बघा वरती ना एक वेगळं ॲटमॉस्फिअर आपल्याला पाहायला मिळतं. जसं आपण एखाद्या घरी जेवतो ना तसंच इथलं वातावरण असणार आहे. या ठिकाणची जी बाजू आहे त्या बाजूला ऊस पाहायला मिळतोय आपल्याला, या बाजूला गवताच्या काड्या आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी निसर्ग पर्यटन जे काय तालुक्याला लाभलेलं आहे ते या ठिकाणी दिसतंय. म्हणजेच काय, आपण जसं घरी जेवतो ना तसंच या ठिकाणी भेटणार आहे. विशेष म्हणजे त्या महिलांनी हाताने बनवलेल्या भाकरी त्याही चुलीवरच्या आणि मटण जे आहे तेही चुलीवरचं. मित्रांनो, खायला तर आता तोंडाला पाणी येत आहे, पण रामकृष्ण हरी, मी माळकरी जरी असतो तर माझ्या कुटुंबामध्ये नॉनव्हेज खाणारी माणसं आहे, मी त्यांना निश्चित घेऊन येईन. तुम्ही पण तुमच्या कुटुंबाला
एकदा तरी या ठिकाणी घेऊन या आणि या हॉटेलची चव जी आहे ना, जसं विरुभाऊ थोरात यांनी सांगितलं आहे, एकदा तरी तुमच्या कुटुंबाला घेऊन या. जसं रोहिणीताई वाघमेरेंनी सांगितलं आहे, एकदा तरी घेऊन या. म्हणजे त्यांचं जे आव्हान आहे ते आव्हान तुम्ही पेला, एकदा या. मी खात्रीशीर सांगतो तुम्ही पुन्हा पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही. मग या ठिकाणी अहमदनगर, अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी, कोपरगाव, राहता, संगमनेर ही जी काही पर्यटन स्थळी जी काही मंडळी सगळे भंडारदरा, कसूबाई, हरिश्चंद्रगड, सांदन व्हॅलीला जातात, एकदा तरी अकोल्यामध्ये थांबा आणि खाली दिलेला जो काही नंबर आहे त्याच्यावर आता डायल करा आणि आपला नंबर रिझर्व करा. कारण या ठिकाणी खूप गर्दी असणार आहे, मराठमोळं जेवण असणार आहे. मी पण येणार आहे तुमची ॲडव्हर्टायझिंग घेण्यासाठी. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर इथे या आणि या आत्ता सध्या चाललेला जो काय आखाडाचा महिना आहे त्याचा खूप सारा आनंद घ्या. कारण नंतर श्रावण सुरू होत आहे, परत तुम्हाला संधी मिळणार नाही. श्रावणामध्ये फक्त तुम्हाला व्हेज जेवण मिळेल, पण कमलेशच्या हातचं, त्याच्या फॅमिलीच्या हातचं, कारण त्याची फॅमिली स्वतः या ठिकाणी. मित्र विशेष म्हणजे इतर ठिकाणी खूप खर्च केला जातो, खूप मोठा इन्स्टॉलमेंट असतं, हॉटेल भाड्याचं असतं, लाखो रुपये खर्च असतात. कमलेशने अतिशय कमी खर्चामध्ये आणि माफक दरामध्ये हे जेवण ठेवलं आहे. म्हणून तुम्ही निश्चित एकदा तरी या, पुन्हा पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही. मी प्रतिनिधी संदीप रातखेडे, राजयोग न्यूज, अकोले.